श्रोते हो मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपली रेडिओ सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं स्वागत करते. योग आनंद योग स्वानंद योग आनंद योग स्वानंद योग जीवन योग चिंतन योग जीवन योग चिंतन योग मनन योग पठण योग मनन योग पठण योग आनंद योग स्वानंद योग शिक्षण योग आचरण योग शिक्षण योग आचरण योग पथदीप योग चिरज्योत योग पथदीप योग चिरज्योत योग आनंद योग स्वानंद योग आनंद योग स्वानंद. मैत्रिणींनो, प्रत्येक महिला जशी शिक्षित असली पाहिजे तशीच ती स्वतःच्या आरोग्याबद्दलही जाणकार म्हणजेच शिक्षित असली पाहिजे. म्हणूनच यावर्षी 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे महिला सशक्तीकरणासाठी योगा. तेव्हा आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मूळजी जेठा महाविद्यालयातील योगा प्रशिक्षिका योगा अभ्यासिका ज्योती वाघ यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो, नमस्कार. मैत्रिणींनो, आपण सगळ्याजणी जाणून आहोत की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. दरवर्षी योग दिवसाच्या अनेक थीम असतात. ह्या वर्षीची योगाची थीम आहे महिला सशक्तीकरणासाठी योगा. महिला जी देश, समाज आणि कुटुंब ह्याचा आधारस्तंभ आहेत. महिला जर सक्षम असली तर संपूर्ण पिढी, संपूर्ण देश हा आपोआपच सक्षमतेकडे जातो आणि वैश्विक शांती आणि आरोग्य जागृती करण्यामागे त्यांचा महत्त्वाचा अनमोल असा वाटा देखील असतो. त्यामुळे प्रत्येक महिला जशी शिक्षित असली पाहिजे तशीच ती आरोग्यपूर्ण देखील असली पाहिजे, जेणेकरून ती कुटुंबाची, स्वतःची योग्य ती काळजी घेऊ शकेल. ह्याच निमित्ताने योगा कसा उपयोगी आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे मूळजी जेठा महाविद्यालयातील योगा प्रशिक्षिका योगा अभ्यासिका ज्योती वाघ मॅडम. स्वागत आहे मॅडम तुमचं स्टुडिओमध्ये. धन्यवाद मॅडम. मॅडम, खूप आनंदाची अशी गोष्ट आहे की येणाऱ्या 21 जून निमित्त ही जी थीम आहे महिला सक्षमीकरणाची ही आपल्याला दिलेली आहे. महिला सक्षमीकरण हे सगळीकडे सुरूच आहे आणि त्याची नितांत अशी गरज आहे. ह्याच निमित्ताने योगाकडे कसं बघितलं जातं, योगा ह्या दृष्टीने कसा उपयोगी आहे, आपण काय सांगाल? सर्वप्रथम सखींना येणाऱ्या आंतरराष्ट्रीय 10व्या योग दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. जसं आपण आता म्हटलंच मॅडम की योग एक दिवसासाठी नाही किंवा 21 जून निमित्तच करायचा नाही आहे. तो आपल्याला आयुष्यात जसं आपण डेली रुटीनमध्ये आपलं आयुष्य लावून दिलेलं आहे त्या पद्धतीने त्याला आपल्या आयुष्यात समावेश केला पाहिजे त्याचा. मग त्यासाठी योग्य प्रशिक्षण, योग्य आपल्याला जे मार्गदर्शन आहे ते मिळालं पाहिजे. त्यासाठी कुठेही तुम्ही असं यूट्यूब बघून किंवा एखादं पुस्तक वाचून नाही करू शकत. तर त्या तुम्हाला साठी एक प्रशिक्षित योग शिक्षक असेल त्याच्या अंडर तुम्हाला ते योग अभ्यास करावा लागतो. जो 10वा आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे खूप सारं योगाचा प्रचार प्रसार झालेला आहे, माहिती झालेली आहे, अवेअरनेस पण झालेला आहे. पण तरीही कुठेही मागे कोण पडत आहे तर महिलाच. बाकी सर्व क्षेत्रात महिला पुढे आहेत. आज आकाशापर्यंत तर समुद्रापर्यंत महिला पोहोचलेल्या आहेत. पण त्यांना आपल्या स्वतःसाठी द्यायला वेळ नाहीये. जॉब करणं, घर सांभाळणं, मुलं सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्या अडकून गेलेल्या. त्या म्हणतात आम्ही दिवसभर काम करतो, सर्व करतो, आमचा इथेच व्यायाम होतो. पण नाही, योग म्हणजे काय तर पतंजलींनी एक व्याख्या सांगितलंय, योग चित्तवृत्ती निरोधा. म्हणजेच काय, ज्या चित्तातील वृत्ती आहेत त्यांचा निरोध करणे म्हणजे योग. जसं भगवद्गीतेत सांगितलंय, समत्व योग उच्यते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अनेक परिस्थिती येत असतात, चढ उतार येत असतात. त्या चढ उतारामध्ये आपल्याला कसं स्टेबल राहता येईल त्यासाठी आपल्याला योग हा महत्त्वाचा. घरात सगळेच असतात, काही ना काही प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्याशी आपल्याला कसा सामना करायचा आहे किंवा कोणत्या परिस्थितीत काय निर्णय घ्यायचा आहे याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती किंवा त्या ठिकाणी आपलं मनोबल तयार चांगलं होतं. म्हणजे म्हणतात ना की मनस्थिती चांगली असेल तर परिस्थिती चांगली नक्कीच आपण तयार करू शकतो. तर यासाठी योग खरंच खूप महत्त्वाचा आहे. मग आता बघा,
आपला एक काकस्पर्श पिक्चर आहे, त्यामध्ये एक गाणं आहे, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. म्हणजे मुलगी जन्माला आली, ती थोडी मोठी होत नाही, वयात आली की तिचे पिरियड्स सुरू होणे, मासिक पाळी. ते झालं, लगेच आई वडिलांना तिची चिंता, काही वर्ष जात नाही, 20, 21, 22 वर्षाची झाली की लग्न झालं नाही की लगेच मूलबाळ झालं, मुलांच्या राडगाडग्यात ती राहते, काही वर्ष तिचे जरा जातात, त्यानंतर लगेच मेनोपॉजची स्थिती. म्हणजे ह्या प्रत्येक स्टेजला तिच्या शरीराची मनाची स्थिती आपण लक्षात घेत नाही. म्हणजे त्या ठिकाणी तिचं शारीरिक स्वास्थ्यही बदलतं, मानसिक स्वास्थ्य सुद्धा बदलत असतं. कारण हार्मोन्स चेंज होतात. आपण बाहेरून तिला कितीही चांगलं दिसते, करते, कामं करते, पण तिचे हार्मोन्स जे चेंज होत राहतात, प्रत्येक हार्मोन्स चेंज होत असतात, त्यामध्ये तिची मानसिक स्थिती, ती कामामध्ये इतकी अडकून जाते की त्याच्याकडे तिचं लक्ष नसतं. आणि मग याच्यामध्येच काही गोष्टींचा तिच्या मनावर तो ताण येतो असतो. जसं आता बघतो आपण, बऱ्याच मुलींना लवकर पिरियड्स यायला लागले, हार्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे, किंवा पिरियड्स 1-1, 2-2 महिने लेट होणं. त्याच्याचमुळे पुढे काय होतं की गर्भधारणासाठी आपल्याला प्रॉब्लेम्स येतात. मग PCOD, PCOS हे प्रॉब्लेम्स, वजन वाढणे, कोलेस्ट्रॉल वाढणे, त्यानंतर थायरॉइडचे प्रॉब्लेम्स, हळूहळू हे प्रॉब्लेम्स मग वाढत जातात. प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर ही मग आपण आजकाल बघतो, आपण कामं कमी झाल्या असल्यामुळे, सगळं मशिनरी आल्यामुळे जी ऍक्टिव्हिटीज पाहिजे ती होत नाही. मग ती ऍक्टिव्हिटीज न झाल्यामुळे सिझेरियनचे प्रॉब्लेम्स, पूर्ण सगळे शारीरिक मानसिक प्रॉब्लेम्स तिथे यायला लागतात, मेंटली डिस्टर्ब व्हायला लागतात. बऱ्याच लेडीज आफ्टर डिलिव्हरी सुद्धा प्रॉब्लेम्स येतात. मग हे जर आपण त्यांना योग साधना दिली, त्यामध्ये आपण काय काय त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण ह्या प्रॉब्लेम्सवर सुद्धा आपण तिथे सॉल्व्ह करू शकतो. अगदी बरोबर मॅडम. योगाची किती नितांत गरज आहे हे आपण आपल्या मैत्रिणींना अतिशय सुंदर समजावून सांगितलंच आहे. हे जे 4 टप्पे आता आपण बोलता बोलता सांगितले की बालपण असेल, मासिक पाळीचा तिचा जो एक काळ असतो, तर मासिक पाळी येण्याच्या आधी किंवा आल्यानंतर योगाद्वारे तिने आपल्याला स्वतःला कसं तयार केलं पाहिजे, शारीरिक जे बदल होतात, मानसिकही होतात, तर आपण टप्प्याटप्प्याने जाऊया, किंवा कोणती आसनं उपयोगी आहेत त्याबद्दल सांगा. सखीनो, बघा, आता मासिक पिरियड ज्यावेळेस सुरू होतो, म्हणजे ते वय झालं मुलींचं वय, आपण जे म्हणतो त्या मुली, तुम्ही जर सुरुवातीपासूनच तुमच्या मुलींना ह्या योगाभ्यासात इन्क्लूड केलं तर त्यांना हे प्रॉब्लेमच येणार नाही. जसं आपण लहानपणापासूनच अन्न पाणी घ्यायला सुरुवात करतो, असं मध्ये ब्रेक नाही करत. जसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये योगाला सुरुवातीपासूनच प्रवेश दिला तर ह्या अडचणी तुम्हाला येणारच नाही. ठीक आहे, आपल्याला झाला उशीर, पण सखीनो आता वेळ गेलेली नाहीये. 21 जून निमित्त आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. योग दिनाच्या निमित्ताने आपण आत्ता सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता किंवा प्रवेश घेऊ शकता. तर आपण आता मासिक पिरियड सुरू झाल्यानंतर किंवा येण्याआधी, त्याच्या आधी जर आपण केलं तर हे प्रॉब्लेमच येणार नाही. बरोबर आहे? ठीक आहे, आलेच प्रॉब्लेम्स तर तुम्हाला बघा, आता जसं आपण आसनं, प्राणायाम, मुद्रा, प्राणायाम, मेडिटेशन, ओंकार साधना, हे सर्व महत्वाचं आहे. मग आपल्याला प्रश्न पडतो, आता नेमकं करायचं काय? कारण आसनांची संख्या बघितलं, सांगायला गेलं तर 84 लाख योनी आसनं आहेत. बापरे. बरोबर. आणि आता ग्रंथ आहेत, तर ग्रंथामध्ये काही निवडक आसनंही दिलेली आहे. मग बरेच जणांना असं वाटतं, आम्हाला एवढी कठीण आसनं येणार नाही, आसनं पाहिली की भीती वाटते, प्राणायाम जमणार नाही. पण असं असतं, प्रत्येकाला जसं आपण एका मेडिकल स्टोअर मध्ये जातो, डॉक्टरांनी आपल्याला एखादी प्रिस्क्रिप्शन लिहून दिली तर आपण तेवढंच औषधं घेऊन येतो. तुमचे प्रॉब्लेम्स जर तुम्ही योग प्रशिक्षक असेल, तुमचे योग टीचर असतील, त्यांना सांगितलं मला असे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यावर तुम्हाला ते सोल्युशन सांगतात आणि त्यानुसार ते आसनं, प्राणायाम जे आहे ते तुमच्याकडनं करून घेतात. उदाहरणार्थ, जसं आपला मासिक पिरियडचा प्रॉब्लेम्स आहे, मेन प्रॉब्लेम काय, मग आपलं पोट आलं. बरोबर आहे. म्हणजे आपली जिथे ज्या ठिकाणी आपलं युट्रेस आहे, पेल्विक पोर्शन आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला काही आसनांची खूप आवश्यकता आहे. म्हणजे पोटावर झोपून करण्याची आसनं, ज्याला आपण विपरीत शयन स्थितीतली आसनं म्हणतो, पाठीवर झोपून करण्याची आसनं, ज्याला आपण शयन स्थितीतली आसनं म्हणतो. अशी काही आसनं आहेत की ज्या ठिकाणी ताप, तणाव येतो आणि त्या ठिकाणचे जे आपल्या ग्रंथी आहेत, त्या ग्रंथींची कार्यक्षमता वाढल्यामुळे तिथले जे स्राव आहे ते व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. मग आसनं कुठली करणार? मग आपल्याला शयन स्थितीतली आसनं म्हटली आपण तर भुजंगासन आहे, धनुरासन आहे, शशांकासन बैठक स्थितीतलं आपण करू शकतो, अशा पद्धतीने. त्यानंतर प्राणायाम, आपण सूर्यभेदन प्राणायाम करू शकतो, अनुलोम विलोम प्राणायाम आपण करू शकतो. योग निद्रा जी आहे ती आपण मासिक पाळीमध्ये जर योग निद्रा, आता 4 दिवस जे असतात आपले,
ह्या 4 दिवसांमध्ये आपण कुठलीही आसनं करत नाही, कारण पोटाशी रिलेटेड असल्यामुळे पोटावर दाब येतो आणि रक्तस्राव होत असल्यामुळे त्यामुळे मानसिक स्थिती आपली तशी नसते. त्यामुळे आपण त्या परिस्थितीमध्ये आसनं नाही करू शकत. पण या जर पिरियडमध्ये तुम्ही योग निद्रा जी ऐकली, तर योग निद्रा ऐकल्यामुळे जे आपले हार्मोन्स जे असतात ते इम्बॅलन्स झालेले असतात त्यावेळेस, आणि आपली मानसिक स्थिती जी डिस्टर्ब झालेली असते ती स्थिर होण्यासाठी हे 4 दिवस जर तुम्ही योग निद्रा ऐकली तर तुम्हाला तो मासिक पिरियडचा जो त्रास होतो तो बिलकुल होणार नाही. ओंकार साधना तुम्ही करू शकता, मंत्र साधना तुम्ही करू शकता या पिरियड्समध्ये. पण आता रेग्युलर नसेल, अनरेग्युलर असेल, तर त्यासाठी पहिले तर आपल्याला आपले पिरियड्स रेग्युलर का नाही त्याचं आपल्याला पहिले माहिती असलं पाहिजे. तुमचं वजन वाढलेलं आहे का, तुम्हाला थायरॉइड आहे का, अजून काही औषधं चालू आहेत का, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जेव्हा सकीनो तुम्ही कुठेही योग अभ्यास करतात त्यावेळेस तुमच्या योग टीचरला हे सांगणं गरजेचं आहे. मग त्यावेळेस तुम्ही हे आसनं प्राणायाम करू शकतात, काहीच प्रॉब्लेम. दुसरा टप्पा येतो ती गरोदरपणीच्या वेळेला. गरोदर राहण्याच्या आधी सुद्धा तिची शारीरिक तयारी होणं आणि मानसिक तयारी होणं खूप गरजेचं असतं. गरोदरपणा ते बाळंतपण ह्या दरम्यान कोणता योग आपल्या मैत्रिणींनी केला पाहिजे? सकीनं जसं मासिक पिरियड आहेत, आता जसं म्हटलं, आता बऱ्याचदा खूप प्रॉब्लेम्स येतात की गर्भधारणा लवकर राहत नाही. PCOS आणि PCOD हे प्रॉब्लेम जास्त झालेले आहेत. वेट लॉस म्हणजे वेट गेन झाल्यामुळे गर्भधारणा राहते, अनेक प्रॉब्लेम्स असतात. किंवा फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स, हे सारे प्रॉब्लेम. याच्यासाठीच तुम्हाला जो आसनांचा अभ्यास आहे तो कंटिन्यू केला पाहिजे. बरेच बघतो आपण की गर्भधारणा राहिल्यानंतर महिला कामं करत नाही, म्हणजे बेड रेस्ट सांगितली आहे. हो, बेड रेस्ट जरी सांगितली असली तरी आपल्या योगाभ्यासामध्ये अशी काही आसनं आहेत, अशा काही सूक्ष्म हालचाली आहेत ते त्या करू शकतात. खुर्चीवर बसून करू शकता, त्यानंतर खाली बसून करू शकतात, जेणेकरून त्यांच्या बाळावर आणि त्यांना काही त्रास होणार नाही. अशा पद्धतीने जी आसनं आहेत ती त्यांच्याकडनं आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर प्राणायाम त्यांच्याकडनं आपण करू शकतो. मुद्रांचा अभ्यास नवीन त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर फक्त आईसाठी नाही तर बाळासाठी सुद्धा मंत्र साधना आहे. मंथ वाईज गर्भसंवाद असतात, प्रत्येक महिन्याचा गर्भसंवाद ती बाळाशी करणार. मंथ वाईज गर्भसंवाद आहे. मंथ वाईज तुमचं डाएट तिथे दिलं जातं, की फक्त असं नाही ना की आसनच केले म्हणजे तुमचं सर्व काही आहे. तर त्यामध्ये जोडून अनेक गोष्टी असतात. मेडिटेशन आलं त्याच्यामध्ये, मंत्र साधना, ओंकार साधना डेली केल्याने तुमची शारीरिक आणि मानसिक स्थिती नक्कीच साथ तुम्हाला देत असते. सगळ्यात महत्त्वाची जी अडचण असते महिलांसाठी ती म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ. तो ह्यामध्ये तिचे मानसिक आंदोलनं होत असतात, आतल्यात तिची बरीच उलथापालथ होत असते आणि बाहेरच्या जगाला ते दिसत नसतं. अशा वेळेस तिने तिच्या मनाला, शरीराला कसं मजबूत करावं योगाच्या माध्यमातून? आता जसं आपली थीमच आहे की महिला सक्षमीकरणासाठी योग, बरोबर आहे. आता महिला जॉब करतात, बिझनेस करतात, हाऊसवाईफ आहेत. मग आता ही प्रत्येक महिला तिच्या क्षेत्रामध्ये अग्रेसरच आहे. तिचं जर शारीरिक मानसिक स्वास्थ्य तेवढंच नसून सामाजिक, आध्यात्मिक, बौद्धिक हे सगळं स्वास्थ्य तिचं व्यवस्थित असलं पाहिजे. तिचे 40-45 वर्ष ती खूप छान पद्धतीने करते, पण जेव्हा तिचा मेनोपॉजचा पिरियड येतो त्यावेळेस तिच्यामध्ये खूप चेंजेस होत जातात, तिचे हार्मोन्स चेंज होत जातात. त्यामुळे काय होतं, कोणी तिच्याशी बोलताना किंवा काही घरामध्ये चिडचिड होते, तिची विनाकारण राग येणे किंवा तिच्या शरीरामध्ये बदलाव व्हायला लागतात, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्याच्यामुळे तिची बऱ्याचदा सकीनो या मेनोपॉजमध्ये मेंटली डिस्टर्ब झालेल्या लेडीज आमच्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे मला सुचतच नाही मॅडम मी काय करावं, की हा मेनोपॉजचा असा पिरियड आहे, खूप त्रास होतो. तर यामध्ये सुद्धा आपण आसनं, प्राणायाम, मुद्रा त्यांना देऊ शकतो, आरामात ते करू शकतात. आणि मग आपल्याकडे जेव्हा ह्या महिला येतात मेनोपॉजच्या, जसं 40-50 नंतरच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आपण आसनं, सूक्ष्म व्यायाम आहेत, प्राणायाम आहेत हे त्यांना देत असतो. कारण प्रत्येकासाठी वेगवेगळे आसनं, प्रत्येकाशी प्राणायाम वेगवेगळे दिलेले असतात. जर तुमचं निरंतर त्याच्यामध्ये राहिलं, जसं आपण बघा रोज स्वयंपाक करतो, विसरतो का आपण? त्याला नाही विसरत. एकदाच्या आपल्या डोक्यात फिट झाली रेसिपी की आपण विसरत नाही. सकीनो तसंच आहे. योग खूप कठीण नाहीये. मिसकन्सेप्शन्स त्याच्यात खूप अशा झालेल्या आहेत की नाही हातपाय वाकडे झालेच पाहिजे, आसन परफेक्ट आलंच पाहिजे, असं काही नाही. जसं पतंजली मुनींनी सांगितले की स्थिर सुखम आसन, की तुम्ही ज्या आसनात स्थिरता आहे, सुखकारकता, शिथिलता तुम्हाला वाटते ते तुमचं आसन.
बरोबर. इथे तुम्हाला अंग मोडून घ्यायची गरज नाही. हळूहळू सरावाने तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. तुम्ही आत्ता बोलता बोलता सांगितलं की प्रत्येक जे आसन आहे ते परफेक्शनकडेच असणारं पाहिजे असं काही नाहीये. बरं. तुम्हाला जे झेपतील रुचतील ते आसनं तुम्ही केले तरी चालणार आहे. स्त्रियांना अनेक आजार आहेत, दैनंदिन दिनचर्या आपली बदललेली आहे, जीवनशैली बदललेली आहे, अनेक BP, शुगर आणि थायरॉइड ह्यासारखे आजार घरोघरी आपल्याला बघायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी कोणते कोणते आसनं केली पाहिजे की जी सगळ्यांना सर्वसमावेशक असतील? सकीनो बघा, आसनं कुठली केली पाहिजे. जसं आता तुम्ही म्हटले BP आहे, शुगर आहे, मायग्रेन आहे, हो. कंबरदुखी आहे, पाठदुखी आहे, गुडघ्यांचे प्रॉब्लेम्स आहे. हो. तर ज्यावेळेस आम्ही योग वर्ग घेत असतो तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडनं ह्या सगळ्या त्यांच्या क्युरीज काय आहेत, त्यांना प्रॉब्लेम्स काय आहेत हे बघतो आधी. हे बघितल्यानंतरच प्रत्येकीला वेगवेगळ्या, आता बघा आपण उदाहरण म्हटलं, सूर्यनमस्कार सर्व करू शकत नाही, कपालभाती ही शुद्धिक्रिया सर्व करू शकत नाही. तर आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगतो की तुम्हाला फक्त हे करायचं किंवा ते करायचं. आसनं तर तुम्ही सगळे करू शकता. फक्त आपल्याला कुठे प्रॉब्लेम येतो की डिसीज जर काही असेल, हार्ट डिसीज, BP, शुगर हे जे प्रॉब्लेम्स असतात तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी मर्यादा येत असते. बघा, योग अभ्यास पहिले तर आजार होऊ नये म्हणून आहे. आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला त्रास होतो त्यावेळेस आपण योगाभ्यासाकडे वळतो. पण आपण याच्यामधूनही आपल्याला जो त्रास होतोय त्या त्रासापासून आराम मिळण्यासाठी आणि हळूहळू त्याच्यात रिकवर होण्यासाठी आपल्याला योगाभ्यास नक्कीच मदत करतो. मॅडम, योगामध्ये साधारण आसन, प्राणायाम, ध्यानमंत्र या टप्प्याटप्प्यातून योगा केला पाहिजे. आपण काय सांगाल? आसन आहे, प्राणायाम आहे आणि ध्यानतंत्र आहे, हे जे तिघही प्रकार आहेत ते आम्हाला सविस्तर तुम्ही सांगा. आता बघा, प्रत्येक आपण जर ग्रंथ वाचलो तर ग्रंथामध्ये त्यांनी एक सिक्वेन्सच दिलेला आहे. हो. जसं मी तुम्हाला म्हटलं, पतंजली मुनी योगदर्शन ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी बघा काय आधी आसनं नाहीच सांगितलं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. हा, एक एक स्टेप चढत जायचंय. तर या एक एक स्टेप विषयी आम्हाला हो. छान सविस्तर समजावून नक्कीच सांगा. नक्कीच. आता आपण सुरुवातीला जेव्हा योगाभ्यास करतो तर त्या योगाभ्यास करताना बऱ्याच जणांना असं वाटतं की डायरेक्ट आसनांना सुरुवात करावी. नाही, तर सुरुवातीला तुम्हाला तुमच्या शरीराला पहिले त्याची सवय झाली पाहिजे. जसं बाळ जन्माला येतं ते डायरेक्ट उभं नाही राहत. एक्झॅक्टली. ते आधी पाठीवर झोपणार, पोटावर झोपणार, मग बसायला लागणार आणि मग उभं राहायला लागून चालायला लागतो. टप्प्याटप्प्याने या क्रिया टप्प्याटप्प्यानेच. मग जसं मग तुम्ही ज्यावेळेस योगाभ्यासाला सुरुवात करता तर डायरेक्ट आसनांना न करता काही सूक्ष्म हालचाली असतात, पूरक हालचाली असतात, त्याने त्या करायच्या. जसं आपण शाळेमध्ये असताना PTच्या पिरियडला काही व्यायाम केलेले असतील, आठवत असतील तर सकीनो, तर तसे तुम्ही पहिले सुरुवातीला काही हालचाली करायच्या आहेत. त्या म्हणजे त्याच्यामध्ये पूरक हालचाली ज्या आहेत त्या कसं असतं, मानेच्या हालचाली आहेत, हो. खांद्यांच्या हालचाली आहेत, हातांच्या मुवमेंट्स आहेत, हो. कमरेच्या हालचाली आहेत, त्यानंतर गुडघ्याच्या हालचाली आहेत, आपल्या हाताच्या मनगटाच्या हालचाली आहेत, पायाच्या घोट्याच्या हालचाली आहेत, हात आपले गोलाकार फिरवणे, पायाचे गोलाकार फिरवणे, कमरेतून खाली वाकणे, मागे फिरणे, कमरेचं चक्र करणे, मानेचे चक्र, मान खाली मागे, डावीकडे उजवीकडे, ह्या पूरक हालचाली म्हणजे आपल्या पूर्ण शरीराला आपण पहिले तयार करायचं आहे. त्यानंतर मग आसनांकडे सुरुवात. मग आसनांकडे जेव्हा सुरुवात करतो तर डायरेक्ट आपण, आता तुम्हाला माहितीच आहे आसनं खूप सारे आहे, तुम्ही बघितले असतील, वाचलेही असतील, तर त्याच्यामधले आपल्याला आसनं बघितल्यावर अरे बापरे हे तर खूप कठीण आहे, मला नाही जमणार. आपण ज्यावेळेस योगाभ्यास करतो तर सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं आपल्याला. म्हणून जसं आपण द्विपाद उत्तान पादासन म्हणजे सुरुवातीला फक्त पाय वर करणे, 2 पाय आपण श्वास घेत वरती करतो, कारण ते श्वासाची जोड आपल्याला द्यायची असते आसनांमध्ये. म्हणजे ज्या वेळेस आपण जमिनीकडे झुकतो, श्वास सोडत जमिनीकडनं वर उठतो तेव्हा श्वास घेत, ह्या गोष्टी सुद्धा तिथे तेवढ्याच महत्वाच्या, बारकाईने बघितल्या पाहिजे. कारण आपण नुसतं हातपाय हलवलं, हातपाय वर केले म्हणजे आसन होणार नाही, त्या तिथे श्वासाची जोड तुम्हाला देणं गरजेचं आहे. मग द्विपाद उत्तान पादासन झालं, बेसिक आसनं आपल्याला पहिले जमली पाहिजे. मग हे आसनं केल्यानंतर तुम्ही हळूहळू मग ॲडव्हान्स जी आसनं असतात तिकडे जाऊ शकता. मग आसनांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला आसनांच्या अभ्यासाने काय होतं की स्थिरता मिळते, तुमचं शरीर स्थिर होतं, तुम्हाला श्वासाची जोड मिळते आणि मग त्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास करायचा. आता प्राणायामाचा अभ्यास आपण करताना सकीनो कधी कधी चुकीच्या पद्धतीने करतो. बऱ्याच जणांच्या कन्सेप्ट ज्या आहेत प्राणायामाच्या बाबतीत खूप चुकीच्या. प्राण म्हणजे आपलं आयुष्य, प्राण नसेल तर आपण जगू शकत नाही, आणि त्याच्याशी खेळ म्हणजे जीवाशी खेळ आहे. मग हेच जर आपल्याला प्रॉपर जर आपण केलं नाही तर आपल्या जीवाला धोका. म्हणजे प्राणायाम आपल्या ग्रंथातच म्हटलंय, जर प्राणायाम तुम्ही चुकीच्या पद्धतीने केला तर तुम्हाला आजार नसलेले आजार उद्भवतात, म्हणजे ते वर येण्यास
परावृत्त होता. मग तुम्हाला काय करायचंय, प्राणायाम प्रॉपर पहिले शिकायचं आहे. मग त्याच्यामध्ये पहिले तुमचं श्वसन घेणे आणि सोडणे हे महत्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल सकीनो आम्ही तर श्वास घेतोच ना. अरे हो, तो इनबिल्ट आहे, ती निसर्गाने दिलेली देण आहे आपल्याला. तो आपण घेणार आणि सोडणार. पण तो कसा घ्यायचा, कसा सोडायचा, किती घ्यायचा, किती सोडायचा, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्याची पण एक पद्धत आहे. आपण फक्त बघा, तुम्ही काउंटिंग करा सकीनो की तुम्ही किती सेकंदात श्वास घेतला, किती सेकंदात सोडला, कोणालाही सांगता येणार नाही. तुम्ही लक्ष द्या. आणि मी सांगते 2 ते 4 सेकंदात आपण श्वास घेतो आणि सोडतो. ग्रंथात 20 सेकंदात श्वास घ्यायला सांगितलं आहे, 40 सेकंदात सोडायला सांगितलं आहे. आपण 0 कट केलंय मॅडम. आपलं लंग्स कॅपॅसिटी खूप हे झाली आहे. ऑक्सिजन आपल्या शरीरात जास्तीत जास्त गेला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त बाहेर सोडला पाहिजे. आपण कोरोनामध्ये आपल्याला याचं महत्व पटलेलं आहे सकीनो. ऑक्सिजन आपण विकत घेतलाय, जो आपल्याला फुकट निसर्गाने दिलेला आहे, पण तो आपण घेत नाही. मग प्राणायामाने आपल्याला खूप म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळण्यास नक्कीच मदत होते. ते शिकवलं आहे. त्याच्यामध्ये प्रकार सांगितले. एक उदाहरण, श्वास घेताना तुमचं पोट पुढे आलं पाहिजे, श्वास सोडताना पोट आतमध्ये गेलं पाहिजे. बऱ्याच जणांचं हे उलटं होतं, हे माहिती नाहीये. ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये बघितलं आम्ही. बारीक बारीक गोष्टी तिथे त्यांना शिकवतो. त्याच्यानंतर ह्या ब्रिदिंग एक्सरसाइज झाल्यानंतर मग आम्ही प्राणायामाला कुठे सुरुवात करू. बऱ्याच जणांना प्राणायाम म्हणजे काय, नासिका मार्गाने श्वास घेतला, ह्या नासिका मार्गाने सोडला नाही, तो प्राणायाम नाही. मग याच्यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी प्राणायाम, सितकारी प्राणायाम, शीतली प्राणायाम, सूर्यभेदन, चंद्रभेदन, ह्या अनेक निरनिराळे प्राणायाम आहेत. मग ते पण आपल्याला आपल्या प्रकृतीनुसार आहेत, ऋतूनुसार आहेत. जसं सूर्यभेदन म्हटलं की उन्हाळ्यात त्याला जास्त नाही करता येणार, तो आपल्याला हिवाळ्यात जास्तीत जास्त करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम हा सर्वजण करू शकता. भ्रामरी प्राणायाम आहे, तो डायबिटीस पेशंटसाठी अत्यंत उपयुक्त प्राणायाम आहे. भ्रामरी प्राणायाम विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी उपयुक्त आहे. तर असे खूप सारे त्याच्यामध्ये प्राणायामाने आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळण्यास नक्कीच मदत होते. फक्त तो आपल्याला प्रॉपर पद्धतीने केला गेला पाहिजे. आता आपण अध्यात्मासाठी योग कसा उपयोगी आहे ते बघू. आणि ह्याच्यामध्ये एक ध्यान मंत्र म्हणून सांगितलेला आहे. ती जी संकल्पना आहे ती आपल्या मैत्रिणींना समजावून सांगूया. सकीनो, सगळ्यांना खूप असं वाटतं की ध्यान म्हणजे खूप काही कठीण, साधू संत करतात ते ध्यान नाही. हे बघा, आपण एक सिरियल बघायला बसतो, बरोबर आहे, गॅसवर काहीतरी ठेवलेलं आहे. सिरियल बघायला बसल्यानंतर ते जळून जातं तरी आपल्याला माहित नाही, ते ध्यानच झालं. तुमच्या सिरियलमध्ये तुम्ही ध्यान लावलं ना, म्हणजे तुमचं लक्षच नाही ना. पूर्ण तुमचं लक्ष कुठे आहे, मन आणि शरीर तुमचं कुठे आहे, त्या फोकस तुमचा पूर्ण सिरियलमध्ये होतं. एकाग्रता म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं शरीर मन एकाच ठिकाणी. जसं आपण एखादी लेडीज आहे, तिचं गुडघे दुखत आहे, तिची कंबर दुखते, खूप डोकं दुखतंय, पण संध्याकाळी मिस्टर म्हटले चल जाऊ संध्याकाळी पिक्चरला, तयार होते, चान्स सोडणार नाही. आणि तिथे 3 तास पिक्चर पाहणार, काहीही त्रास होणार नाही. तिथे चित्त, मन, शरीर एकाच ठिकाणी एकाग्र झालेलं आहे, बरोबर आहे. मग तिथे त्रास झाला का, काही आजार विसरायला झालं. मग तुम्हाला योगाभ्यासामध्ये सुद्धा तुम्ही सुरुवातीलाच एकदम ध्यानाची प्रक्रिया नाही, स्टेजच सांगितलेल्या आहेत ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, या हळूहळू एका स्टेपकडे. मग ध्यानापर्यंत यायचं असेल, मग तुम्ही पहिले मंत्र साधना करा, ओंकार साधना करा, श्वासावर तुमचं मन एकाग्र करा. आपण काय करतो, स्वयंपाक करत असताना मनात अनेक विचार आणतो सकीनो, होतं की नाही? असं कधीच झालं नाही की स्वयंपाक करताना मनात विचार नाही. तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही काही दुसरं काम करत असाल, त्या ठिकाणी फक्त श्वासावर लक्ष, मन केंद्रित करा. जसं तुमचं श्वासावर लक्ष केंद्रित होईल, मनावर कंट्रोल व्हायला तयार व्हाल, आणि आपोआप मनावर कंट्रोल झाला की तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यास तुम्हाला मदत होईल. जसं आपण वर्गामध्ये 100 विद्यार्थी असतात, एक टीचर सर्वांना शिकवते, काही विद्यार्थ्यांच्याच लक्षात राहतं, काहींच्या राहत नाही, कारण त्यांचं शरीर तिथे, मन बाहेर आहे. म्हणून तुम्हाला मनावर कंट्रोल करायचं असेल तर पहिले तुमच्या श्वासावर तुम्ही कंट्रोल करायचं आहे, की तुमचं आपोआपच ह्या ध्यानाच्या स्टेजकडे तुम्ही जाणार आहात. एकदम ध्यान लागणार असंही नाहीये, पण मन आणि श्वास यांचं पहिले एकाग्रता तुम्ही साधा, आपोआप ध्यानाच्या मार्गावर चाल. मला असं वाटतं की ह्यालाच योग म्हणतात. शरीर आणि चेतना, मन, तुमची जी ऊर्जा अवस्था आहे ती एकाग्र होणं, ह्यालाच योग असं म्हणतात. कारण जोपर्यंत तुमच्या मनातले विचार कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही स्थिर होऊ शकत नाही. मॅडम, साधारण आपल्या मैत्रिणींनी हा जो योगाभ्यास आहे, योगा आहे, हा किती वेळ करावा, ह्याला किती दिवसातून किती वेळ दिला गेला पाहिजे, ह्याच्या वेळा कोणत्या कोणत्या आहेत? बऱ्याच जणींना सकाळी खूप धावपळ असते, मुलाबाळांचे डबे असतात, घरातल्या जबाबदाऱ्या असतात,
तर ते आपल्या सखींना आपण समजावून सांगूया की ह्याच्या वेळा कोणत्या निश्चित असल्या पाहिजे आणि किती वेळ योगा करावा. सखींनो बघा, पहिली गोष्ट तर काय आहे, योग अभ्यास हा तर तसं सांगितलं गेलं आहे की सकाळी केलेला ब्रह्ममुहूर्तावर खूप छान आहे. पण आपलं आता लाईफस्टाईलमुळे आपल्याला ते शक्य नाही, किंवा आपल्या ज्या जबाबदाऱ्या आहे त्याच्यातून आपल्याला वेळ मिळत नाही. फक्त एक नियम तुम्हाला पाळायचा आहे की तुमचं जेवणाची वेळ, ती जेवणाची वेळ म्हणजे जेवण झाल्यानंतर कमीत कमी 3 ते 3.5 तासानंतर तुम्ही योगाभ्यास करायचा आहे. ही नियम तुम्ही पाळला तर तुम्ही केव्हाही योगाभ्यास करू शकता. म्हणजे सकाळच्या वेळेस करा, दुपारी जसं आपण 12पर्यंत जेवण केलं असेल तर 4 वाजता तुम्ही योगाभ्यास करू शकता आरामात, 4 ते 6 मध्ये. पुन्हा रात्रीचं जेवण झाल्यावर तुमची आता जेवणाची वेळ जर तुमची 7-8ची असेल तर रात्री शक्यतो होत नाही, बरोबर आहे. तर अशा वेळेस तुम्ही मेडिटेशन, ओंकार साधना, मंत्र साधना करून आरामात तुम्हाला जी रात्रीची अनिद्रेचा त्रास असेल, झोप लागत नाही किंवा सकाळी उठल्यानंतर झोप झाल्यासारखं वाटत नाही, तर हे प्रॉब्लेम्स पण येणार नाही. आणि जास्तीत जास्त तुम्हाला वेळ जो म्हटलाय तुम्ही की किती वेळ करायचा आहे, अर्धा तासापासून तर 1 तासापर्यंत इतका वेळ तुम्हाला रोज द्यायचा आहे. पण असं नाही एक दिवस केलं, दुसऱ्या दिवशी गॅप केला, परत तिसऱ्या दिवशी केलं, परत गॅप, असं नाही. डेली तुम्ही अर्धा ते 1 तास योगाभ्यासाला द्यायचा आहे. आता वर्किंग वुमन मॅडम तर आम्ही म्हणजे सकाळी आम्ही जॉबला जाणार, संध्याकाळी घरी येणार, करणार केव्हा? तुमचं लंच ब्रेकच्या आधी तुम्हाला ऑफिसमध्ये आपण ज्यावेळेस बसलो तर चेअरवर बसून तिथे काही एक्सरसाइज तुम्ही करू शकता. जसं आता काहींना बैठे काम असतं, 5 ते 6 तास कंटिन्यू बसाय, 1-1 तासाने तुम्ही उठून एक्सरसाइज करू शकता. हालचाली ज्या आहेत, ज्या मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितल्या, काही सूक्ष्म हालचाली आहे तर त्या तुम्ही तिथे बसल्या बसल्या करू शकता. मानेच्या हालचाली, हातांच्या हालचाली, पायांच्या हालचाली, उठून कमर ट्विस्ट करणे वगैरे जे आहेत ते तुम्ही करू शकता. जसं आपण बघतो की सरकारने आता योगा ब्रेक ॲप आहे, वाय ब्रेक ॲप आहे, ते नमस्ते योग आहे. तर अशा माध्यमाने हे जे वर्किंग वुमन्स आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाने जे वर्किंग आहेत त्यांच्यासाठी हा 15 मिनिटांमध्ये तुम्ही त्या एक्सरसाइज 1-1 तासाने जरी केल्या तरी तुम्हाला त्याच्याने नक्कीच आराम मिळेल. की वेळ नाही हे कारण नाहीये, आपण सगळ्या गोष्टींसाठी वेळ काढतो आणि स्वतःसाठी जर वेळ काढणार नाही तर काहीच उपयोगाचं नाही. जेही आपण कोणासाठी करतोय, एक आपल्या कुटुंबासाठी करतो, काही समाजासाठी करतात, मग स्वतःसाठी केव्हा करणार? ज्या वेळेस तुमचे शनिवार रविवार सुट्टी असते तर अशा आठवड्यातनं 2 दिवस तुम्ही योगाभ्यास करा आणि तोच योगाभ्यास तुम्हाला जसा जसा वेळ भेटेल त्या 4-5 दिवसाच्या पिरियड्समध्ये तुम्ही घरी प्रॅक्टिस म्हणून करू शकता. बरोबर आहे. स्वतःकडे लक्ष देणं आणि स्वतःचं आरोग्य जेव्हा आपलं उत्तम असेल तेव्हाच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेणार आहोत, मुलाबाळांची काळजी घेणार आहोत. आणि मला असं वाटतं की घरातली मुलं सुद्धा घरातल्या मोठ्यांना बघत असतात किंवा आई ही त्यांची आयडियल असते. जेव्हा आई स्वतःची दिनचर्या योगाच्या माध्यमातून स्वतःला निरोगी बनवेल, आरोग्याकडे लक्ष देईल, तेव्हा आपोआपच मुलं ही गोष्ट प्रश्नच करणार आहेत. मॅडम, महत्वाचा असा प्रश्न मनात येतो की एक आहार, महिला सक्षमीकरणाची आपली ह्या वर्षीची थीम आहे. आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या अनुषंगाने आपण चर्चा करत आहोत. तर योगा आणि आहार ह्याचा सुद्धा संबंध आहे का? प्रश्नच नाही. जर तुम्ही बघा, बऱ्याच जण आता वेट लॉससाठी योगाभ्यास करतात आणि घरी जाऊन जर तुम्ही फास्ट फूड खाल्लं, मैद्याचे पदार्थ खाल्ले तर तुमचा वेट लॉस कसा होणार आहे? मग आपण असं नाही म्हणणार आहे की तुम्ही डाएट खूप स्ट्रिक्ट फॉलो करायचं. तुमचं रुटीन जे आहे, म्हणजे जसं बघा, ऋतुचर्या आणि दिनचर्या ही तुमची महत्त्वाची असते. म्हणजे सकाळी लवकर उठून तुमची नाश्त्याची वेळ 7 ते 8 पाहिजे. 7 वाजता 8 वाजेपर्यंत नाश्ता झाला पाहिजे. तो आता होत नाही, बरोबर आहे. 10 वाजता नाश्ता करतात, 2-2:30 वाजता जेवण करतात, म्हणजे चुकीचं झालंय. आहार तुमचा हा चुकीचाच झाला. संध्याकाळी तुमचं 7 ते 8 जेवण झालं पाहिजे. रात्री तुम्ही कमीत कमी 10 वाजेपर्यंत झोपले पाहिजे. जर तुमचा हा दिनचर्या जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला वेगळा डाएट किंवा वेगळं काही करून खाण्याची, म्हणजे जसं आपण म्हणतो की खूप प्रकारचे डाएट्स आता सांगितले जातात, बरोबर आहे, तर हे करण्याची इतकी गरज पडणार नाही जर तुम्ही हे रुटीन फॉलो केलं. आपल्या महिला सखी काय करतात, सगळ्यांचं करून घेतात आणि मग स्वतः करतात. म्हणजे जेवणाचंही तसंच होतं, नाही सगळ्यांचं जेवण झाले का मग मी आरामात जेवण करेल, मग आपले काय भांडी आवरणं, गॅसोटा आवरणं ते माझं मी करून घेईल. म्हणजे सगळ्यांची जेवण झाल्यावर म्हणजे ती 2:30-3 वाजता जेवायला बसते. आता दुपारचं जेवण जर इतकं उशिरा झालं तर ते रात्रीचं जेवण केव्हा करेल? मग रात्रीचं जेवण तिचं 9-10 वाजता, 10:30 वाजता. मग ते डायजेस्ट व्यवस्थित न झाल्यामुळे सकाळचे प्रॉब्लेम, तिचं पोट साफ न होणे, पोटाचे रिलेटेड तिला प्रॉब्लेम्स होणे, हे सगळे आपोआपच येतात. म्हणजे आपल्याला दिसायला ते सोपं दिसतं की नाही आपण रोज जेवण करतोय रोज, पण त्या आतमधून इंटरनल बॉडी जी साथ देत नाही, मग नंतर हे प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. कुठेतरी हे पण तुम्ही नियम पाळा सखींनो, की वेळेवर जेवा, वेळेवर झोपा, हे महत्वाचं आहे. मॅडम,
आपण सगळी ही चर्चा करत आहोत, ह्या सगळ्या अनुषंगाने मला मनात असं येतं की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी सुंदर दिसायला पाहिजे, बरोबर. सुंदर मी होणार, असं प्रत्येकीला वाटतं आहे. आणि आजकाल प्रत्येक स्त्री ही त्याबाबत देखील जागृत आहे. सौंदर्य आणि योगा ह्याचा काय संबंध आहे? नक्कीच मॅडम. जसं आसनांमध्ये मी तुम्हाला म्हटलं, आपल्या शरीरामध्ये ग्रंथी आहेत, बरोबर आहे. प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळं आहे. मग ह्या सगळ्या ग्रंथींची जे हार्मोन्स क्रिएट होतात, आपल्या हार्मोन्सचा आपल्या शरीरावर परिणाम होतो. जर बघा, आपण पाणी खूप कमी पिलं तर शरीरातलं पाणी कमी झाल्यावर स्किन आपली निस्तेज होणार आहे. मग कुठेतरी आपण आसनांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो, आता आसनांमध्ये तुम्ही म्हणाल चेहऱ्यासाठी काय करू शकतो किंवा प्राणायाम कोणते करू शकता, तर बघा, सर्वांगासन जे आहे ते सर्वांगासन आहे, हलासन आहे, शशांक आसन जे आहे, या आसनांनी काय होतं, आपल्या शरीराकडे रक्तपुरवठा जो आहे आपल्या हृदयाकडून आपल्या मेंदूकडे येण्यास मदत होत असते. मग रक्तपुरवठा आल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा जास्तीत जास्त पोहोचल्यामुळे आपल्या एक चेहऱ्यावर तेज निर्माण होण्यास मदत होत असते. तसं प्राणायामामध्ये तेच आहे. प्राणायामामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत, सूर्यभेदन प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे. हे जे प्राणायाम आपण करतो, ह्या प्राणायामामुळे एक तेज निर्माण होतं चेहऱ्यावर. त्यानंतर शुद्धिक्रियांमध्ये कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे. ह्या कपालभातीच्या शुद्धिक्रियेमुळे सुद्धा आपल्या चेहऱ्यावर एक तेज येत असतं. काही बंध सांगितलेले आहेत, त्या बंधांचा अभ्यास सुद्धा तसाच आपल्या चेहऱ्यासाठी खूप अत्यंत उपयुक्त. आणि आता लेटेस्टमध्ये जर म्हणायचं झालं तर फेस योगा हे खूप चाललेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा आम्ही तेच सांगतो, काही एक्सरसाइज असतात. जसं आपण आसनं करतो तर काही एक्सरसाइज असतात चेहऱ्यासाठी, त्या एक्सरसाइज आम्ही त्यांना सांगत असतो आणि त्याच्यासोबत आसनं प्राणायाम सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं करून घेत असतो. म्हणजे काय असतं, आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपला चेहरा प्रसन्न राहील. मग योगाभ्यास आपला मनाची शांती मिळते आणि आपोआपच आपल्या चेहऱ्यावर सुद्धा एक आनंद आणि एक प्रसन्न चेहरा आपल्याला दिसण्यास मदत होत असते. अगदी छान आपण माहिती सांगितली आहे. मॅडम, जाता जाता आपल्याला एक प्रश्न विचारते की आजकाल बऱ्याच तरुणी आणि तरुण योगाभ्यासाकडे वळत आहेत. योगाभ्यास एक शास्त्र होऊ पाहत आहे आणि भारतासारख्या देशाने योगा ही संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे आणि त्या निमित्तानेच योगाचे सगळं महत्त्व जाणून घेत आहोत. मुली किंवा तरुण वर्ग त्यांनी योगाभ्यासाकडे वळावं, एक योग प्रशिक्षक म्हणून कोणत्या कोणत्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या मैत्रिणींसाठी, ते आपण सांगा. सखींनो, बघा, आपल्याला आतापर्यंत असं वाटत होतं की योग अभ्यास फक्त आपल्या स्वतःसाठीच फक्त फायद्याचा आहे, पण तसं नाही. आता आपण बऱ्याच फॅमिलीमध्ये बघतो आपण की जॉब करणं अलाउड नसतं. कितीही म्हणजे जरी डॉक्टर झाली तरी नाही किंवा इंजिनियर असली तरी नाही, म्हणजे एक अलाउड नाही आहे, तू घरात राहून काहीही कर म्हणतात. आता बरेच असे बिझनेस झालेले आहेत की प्रत्येक एक घर सोडलं की बिझनेस आहे. पण योग ज्या वेळेस तुम्ही योगाचं प्रशिक्षण घेता तर त्यावेळेस तुम्हाला योगाभ्यासाचं प्रशिक्षण देण्यासाठी पूर्ण दिवस द्यावा लागत नाही. एक तर सकाळची वेळ, एक तर संध्याकाळची वेळ, म्हणजे कमीत कमी दिवसातनं तुम्ही 2-4 तास जरी दिले त्यांना, सकाळच्या 2 बॅचेस तुम्ही करू शकता, संध्याकाळच्या 2 बॅचेस जरी केला तरी तुम्ही घर सांभाळून तुमचा हा जो योग प्रशिक्षण आहे हा कार्यक्रम राबवू शकता. मग याच्यासाठी तुम्हाला ऑथोराइज कोर्सेस करणं गरजेचं आहे. जसं आता आपण म्हटलं की आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडेल, सखींना प्रश्न पडेल की माझं तर शिक्षण इतकंच झालंय, तर मी तुम्हाला ते क्लिअर करते. आधी आपल्याकडे 12वी पास झाल्यानंतर योगाचे भरपूर कोर्सेस आहेत. जसं आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांचा आपल्याकडे योग शिक्षक डिप्लोमा आहे. 12वी पास याच्यावर ॲडमिशन, शनिवार रविवार त्याचे क्लासेस होत असतात. इयर वाईज म्हणजे आपली वार्षिक परीक्षा फक्त त्यांची होते, म्हणजे वर्षातनं एकदाच परीक्षा होते. कारण महिलांना कसं असं की आपल्या डेली यावं लागेल का क्लासला, किंवा परीक्षा किती वेळा होईल, हे प्रश्न पहिले असतात, कारण मला फॅमिली सांभाळून करायचं आहे. तर त्यासाठीच मी सखींना सांगेन की शनिवार रविवार फक्त हे क्लासेस असतात. 2 तास शनिवार, 2 तास रविवार, आरामात तुम्ही हा कोर्स कंप्लीट करू शकता. युनिव्हर्सिटी कोर्स आहे. यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या घरी योगा क्लासेस, योग सेंटर ओपन करू शकता. आणि आता आपण बघतोच आहे प्रत्येक शाळेत, प्रत्येक आरोग्य विभागामध्ये, प्रत्येक एक आपण जी म्हणतो MIDC कंपनी आहेत, कॉर्पोरेट आहेत, त्या ठिकाणी योग शिक्षक अपॉइंट केले जातात. तर त्या ठिकाणी योग शिक्षक अपॉइंट्स केले जातात. जसं व्यसनमुक्ती केंद्र झाले त्या ठिकाणी सुद्धा आता योग शिक्षक अपॉइंट केले जात आहेत. आपल्या जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी योग शिक्षक अपॉइंट केले जातात. आणि तसंच होम ट्युशन्स मिळतात आपल्याला, तर होम ट्युशन्स म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकतात. भरपूर ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर जर पुढे अजून तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा नॉलेज घ्यायचं असेल तर मास्टर डिग्री आहे, MA इन योगिक सायन्स. कुठल्याही विषयामधलं तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तिथे तुम्ही MA मास्टर डिग्री आहे आपली योगिक सायन्स ती करू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही PhD नेट
हे करू शकतात. मग याच्यानंतर तुम्हाला स्वतःचं सेंटर, तुम्ही संस्था तुमची स्वतःची ओपन करू शकता. तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करू शकता. असे अनेक मार्ग आपल्या महिला मैत्रिणींसाठी खुले आहेत. तर स्वतःच्या आरोग्याबरोबरच योगाद्वारे त्यांनी आपल्या परिघातील, समाजातील आणि कुटुंबातील महिलांना सुद्धा याद्वारे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक देखील स्वस्थता मिळू शकते, एक स्थैर्य याद्वारे मिळू शकतं. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण योगाविषयी बरंच काही जाणून घेतलं. योगाचं महत्त्व दैनंदिन आयुष्यात आपलं किती आहे हे आपल्याला ह्या संवादातून जाणवलं असेल. आपण योगाद्वारे मानसिक ताणतणावांपासून दूर असतो. हाडं, सांधे, वजन, मांसपेशी आणि मानसिक आरोग्यसुद्धा उत्तम राहू शकतो. कोणत्याही आजारापासून आपण सहज दूर राहू शकतो. ध्यानधारणेबद्दल मॅडमने खूप सुंदर असं सांगितलं की ध्यानधारणा देखील किती फायदेशीर आहे. नुसतं 2 मिनिटं किंवा काही मिनिटं जरी आपण ध्यान लावून बसलो, एकाग्रताद्वारे आपल्या शरीरात शक्तीचा संचार होणार आहे आणि तसंच संपूर्ण दिवस आपल्यामध्ये एक ऊर्जा कार्यरत राहणार आहे. शरीर आणि मन संतुलित राहणार आहे. इतकं सगळं जर आपल्याला योगाद्वारे मिळणार आहे, तर चला ह्याच निमित्ताने आज आपण संकल्प करूया की आपण योगासाठी थोडा तरी स्वतःसाठी वेळ काढून योगमय जीवन करूया आणि आपलं जीवन आनंदमय आणि सुखमय करूया. मॅडम, ह्या निमित्ताने आज आपण इथे आलात आणि इतकी सुंदर आम्हाला माहिती योगाबद्दल सांगितली, सविस्तर समजावून सांगितलं की योगा काय आहे. त्यासाठी आकाशवाणी जळगाव केंद्रातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मैत्रिणींनो, आत्ताच आपण मूळजी जेठा महाविद्यालयातील योगा प्रशिक्षिका, योगा अभ्यासिका ज्योती वाघ यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोतेहो मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित